अजित पवार गटाच्या 18 ते 19 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधलाय असा दावा आता रोहित पवारांनी केलाय। मात्र शरद पवार त्यातले 10 ते 12 आमदारांनाच घेतील असंही रोहित पवार म्हणतायत। दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकर यांनी रोहित पवारांच्या या दाव्याचं खंडन केलं। आमचे आमदार आणि जयंत पाटील यांची भेट ही योगायोगाने झाली आहे, त्याचा आणखी कुठलाही अर्थ नाही असं मिटकरी म्हणतायत। किती आमदार येतील? शरद पवारांना देखील आता ग्रीन सिग्नल दाखवले आमदारांना माघार येण्यासंदर्भात। साहेब आणि जयंत पाटील साहेब या बाबतीत नक्कीच योग्य निर्णय घेतील। चर्चेत तर अनेक आहेत, 18, 19, 20च्या पुढे आहेत, हे मी आधीपासून सांगितलेलं आहे। घ्यायचं कोणाला हे साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील। काही आमदारांशी मी स्वतः रात्री बोललो, ज्या आमदारांची नावं आली होती त्या आमदारांचं म्हणणं असं आहे की आमची भेट जशी देवेंद्रजी आणि उद्धवजींची कोइन्सिडेंटली भेट झाली तशी नरहरी झिरवाळ साहेबांच्या दालनामध्ये जयंत पाटील साहेब बसलेले असताना आणि जेवणाचा वेळ असताना हे आमदार साधारणपणे गेले होते। आणि साहजिक आहे, जयंत पाटील साहेब या राज्याचे मोठे नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांच्याशी भेटणं, त्यांच्याशी बोलणं याचा जर कोणी वेगळा अर्थ काढत असेल की 18 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, तर मला असं वाटते ते त्या व्यक्तीचं अज्ञान म्हटलं पाहिजे। कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही, ते अजितदादासोबत खंबीर होते आणि खंबीर राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।